हॅलो, शुभप्रभात आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल. सुंदर अशा निसर्गाच्या दर्शनाने आपला व्हिडिओ सुरुवात करत आहे. सकाळची वेळ आहे आणि वातावरण बाहेर बघितलं, पाऊस आहे आणि काल भरपूर ऊन आणि आज पाऊस. म्हणजे दर दिवसाला वातावरण बदलत असतं आणि कळतच नाही कधी-कधी की कसं ॲडजस्ट व्हायचं. कधी पाऊस, कधी थंडी, कधी वारा. असो, जॅकेट घालायचं आणि कामाला सुरुवात करायची. कारण कसंही, कितीही थंडी असो, कितीही पाऊस असो किंवा किती पण गरम असो, आपल्याला तर घरातली कामंही करावीच लागतात. तर चला, आता किचनमध्ये आलेली आहे आणि आता जवळजवळ 6:45-7 वाजता वेळ झालेला आहे. आज थोडंसं उशीरच झाला. तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इकडे पुदिन्याचं झाड लावलेलं आहे. बघूयात कसा फुलतोय तो पुदिना. आणि रात्रीच सगळं आवरून ठेवलं होतं. काल पुरणाचा स्वयंपाक होता. नाही म्हटलं तरी पुरणाच्या स्वयंपाकामध्ये भरपूर असं चिकट होतो ओटा. मग तो सगळा रात्री क्लीन करून ठेवला होता मी. सर्वात आधी हीटर लावलेला, कारण सकाळी खूप थंडी वाजते म्हणून हीटर लावून घेतलं. त्याची फ्लेम आली की ते ऑन होतं आणि घरामध्ये ज्या काही हीटिंग सिस्टम्स आहेत तिथून सगळं गरम पाणी फ्लो होतं आणि ते सगळे हीटर गरम होतात आणि घर गरम पूर्ण होतं. आणि गॅस काल स्वच्छ धुवून ठेवला होता, वाळत बाजूला ठेवले होते सगळे त्याचे स्टँड्स वगैरे. तर आता ते पुन्हा जागेवर मी ठेवते. सकाळी सकाळी आपलं मन प्रसन्न असतं, पॉझिटिव्ह असतं आणि कोणत्याही प्रकारची चिडचिड, स्ट्रेस आपल्याला करून घ्यायचाच नसतो. कारण वातावरण फ्रेश असतं, वातावरणामध्ये एक पॉझिटिव्हिटी असते, फ्रेश एअर वाहत असते आणि आपली पण झोप झालेली असते, त्यामुळे आपलं मनसुद्धा प्रसन्न असतं. मग अशा वेळेस जर रात्री आपण किचन स्वच्छ सुंदर आवरून ठेवला तर सकाळी आपला अजिबात मूड खराब होत नाही आणि एकदम छान वाटतं. सकाळी असं फ्रेश किचन जेव्हा आपण बघतो ना, जागच्या जागी वस्तू आहेत, क्लीन आहे, भांडे पण स्वच्छ धुतलेलेच आहे, सिंक एकदम रिकामा आणि कोरडा आहे, हे बघायला खरंच खूप भारी वाटते, एक समाधान मिळतं. म्हणून रात्री थोडासा वेळ लागतो, पण थोडे कामं करून आवरून घेतलेलंच बरं पडतं. आणि एक झुरळं वगैरेसुद्धा होत नाहीत. इकडे थंडीमुळे तर नाहीच आहे. त्यानंतर सर्वात आधी कामं सुरू करायच्या आधी एक ग्लासभर मी पाणी पिलं आणि त्यानंतर कामाला सुरुवात करते. मुद्दामून इथं चेअर ठेवलेली आहे की त्या निमित्ताने का होईना बसून पाणी पिलं जाईल. कारण असं म्हणतात की बसून पाणी पिल्यामुळे गुडघे दुखत नाहीत. सो येस, आय केप्ट चेअर ओव्हर देअर, ड्रिंक वॉटर. सो आता फ्रीजमध्ये डिसाईड तर झालेलंच होतं आदल्या दिवशी रात्री की काय करायचं आहे. सो असं फ्रीज उघडून बघत नाही बसली मी फ्रीजकडे की काय बनवू. कारण नाही, सकाळी सकाळी ना ह्या गोष्टी विचार करायमध्ये ना खरंच वेळ घालवायचा पण नसतो आणि कुठे आपली छान सुरुवात झालेली असते सकाळची, तर त्याला कुठे आपण विचारांचा गोंधळ करायचा, नाही का. तर इकडे आता फ्लॉवर बटाट्याची म्हणजे मिक्स व्हेजच करणार आहे मी, कारण माझ्याकडे थोडासा श्रावण घेवडा होता, फ्लॉवर आहे, वाटाणे आहे. सो येस, आय हॅव डिसायडेड फॉर मिक्स व्हेज. सो मिक्स व्हेज फटाफट करते, पण त्याआधी मिस्टरांना ऑफिसला जायचं असतं म्हणून खरं तर डब्याचीच तयारी आहे आणि एक्स्ट्राचीच भाजी मी करते, कारण लंचला पण आम्हाला उपयोगाला येईल. तोपर्यंत चहा मी उकळायला ठेवून देते, पाणी उकळते, मग त्याच्यात आलं वगैरे टाकून ते उकळतं. तोपर्यंत आपण इकडे भाजी कट करून घ्यायची आणि कणिक वगैरेसुद्धा मळून ठेवते मी आधीच. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा, कॉमेंट्स करत जा. सकाळचा चहा खरंच खूप महत्त्वाचा असतो आणि चहा करताना मला नेहमीच जाणवतं की कसं प्रत्येकाच्या हातची चव चहाची वेगळी असते. किती पण चहा पावडर सगळं सेम असलं तरी. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याचं आहे. आपलं आयुष्य आणि दुसऱ्याचं कधीच सारखं नसू शकतं. म्हणजे जरी 2 भाऊ असतील, 2 बहिणी असतील, तरीसुद्धा त्यांचं आयुष्य अजिबात सेम नसतं. आपण मग कुठेतरी कंपेअर करून खराब कशाला करायचं आपलं आयुष्य. सो डोंट कंपेअर युअर लाईफ विथ अदर्स, एन्जॉय युअर लाईफ. तर मिस्टर म्हटले की मला डबा नको आहे, मी घरी जेवायला येईल. सो म्हटलं ठीक आहे. चहा मग त्यांना दिला आणि मग म्हटलं थोड्या वेळात भाजी करते. तोपर्यंत काल हे काय आवरून झोपली नव्हती मी. मुलांचा पसारा नाही म्हणता येणार, खरं त्यांचे टॉईज वगैरे असतात ते
तर ते लहान मुलं आहेत पसरवणारच, पण माझं एकच असतं की ते एका कोपऱ्यात पसरवा, कारण घरभर जर पसरलेले दिसले ना चालताना ते पायाला असे लागतात, मग कुठेतरी एकदम जोरात वेदना होतात ते लागल्यावर, किंवा पाय घसरू शकतो जर वुडन फ्लोअरवर असेल तर. म्हणून वेळच्या वेळी ते त्यांना पण सांगत असते मी, क्लिअर करा. आई इकडे आलेल्या आहेत आमच्या, तर आई पण मदत करत असतात, तर त्या पण उचलून देत आहेत. त्यांना पण सकाळीच जाग येते, म्हटलं त्यांना तरी सांगते मी झोपत जा, कारण थंडी खूप आहे, उगाच त्रास वगैरे नको व्हायला, पण वेळेनुसार जाग येतेच त्यांना सकाळी. तरी ते सगळं आवरून झालं आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा आले किचनमध्ये आणि पुढची भाजी कंटिन्यू करते. मला आजकाल काय माहिती का, फ्लॉवर बटाटे जास्त आवडत नाही, पण टिफिनसाठी लागतातच ह्या भाज्या, सो करते. म्हणून मग त्यामध्ये आज टाकलेला आहे श्रावण घेवडा, बटाटा, ग्रीन पीस, टोमॅटो असं मिक्स केलेलं आहे सर्व. आणि काल डिशवॉशर लावलं होतं, ते आज सकाळी एम्प्टी करायचं होतं. ते तर सगळं टिफिन वगैरे झाला, म्हणजे जे काही सकाळचा स्वयंपाक आहे ते झाला की मग क्लीन करेल मी. त्यानंतर कढई ठेवलेली आहे तापायला, त्यामध्ये जे बेसिक फोडणीसाठी लागतं, मोहरी, जिरं थोडंसंच टाकते मी, काय माहिती मला जास्त जिरं नाही आवडत भाजीमध्ये. हिंग टाकलेला आहे, लसूण बारीक चिरलेला आणि कांदा. हे सगळं छान परतून झालं की त्यामध्ये टाकायचे आहेत मसाले. थोडंसं मी मीठ टाकलं म्हणजे कांदा लवकर पण शिजतो, आणि हळद, लाल तिखट, धणे पावडर असं मी टाकलेलं आहे. तुम्हाला वाटेल इकडे की मी किती तिखट टाकलेलं आहे, पण हे तिखटच नाही आहे. सो 3 अर्धे भरलेले चमचे आहेत ऑलमोस्ट, ते टाकलेले आहेत. त्यानंतर जागच्या जागी वस्तू ठेवते, मसाल्याचा डबा जागेवर. त्यानंतर पोळ्या करायला घेतल्या. मग खरं तर आज मुलीला वेगळं देणार होती डब्याला मी, पण म्हटलं जाऊ द्या, पनीर आहे तर मग पनीर पराठा. तिला पण विचारलं की तुला चालेल का, तर ती हो म्हटली. सो झटपट इन्स्टंट पनीर पराठा आहे हा. पनीर किसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेली आहे हळद, थोडंसं तिखट आणि धना पावडर, भरपूर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि आलंसुद्धा घालू शकतात, पण मी नाही, अवॉइड केलेलं आहे. आणि बस जसा पराठ्याचं स्टफिंग आपण भरतो नॉर्मल तसं करायचं आहे आणि लाटून घ्यायचे आहेत. पहिला पराठा मी 2 पुड्याचा असा केला, पण त्यानंतरचा डायरेक्ट एकाच लाटीवर केलेला आहे. तो जास्त छान टम्म फुगतो, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि तेल किंवा तूप लावून शेकायचं आहे. मी इथं तेलच लावलेलं आहे आणि त्यानंतर तूप लावून तिला टिफिनमध्ये देईल. मस्त टम्म फुगलेला आहे आणि इकडे भाजीसुद्धा तयार झालेली आहे. तर आता जवळजवळ 8:30 वाजले असतील. तर माझं इकडे भाजी झालेली आहे, मुलीचा टिफिन झालेला आहे आणि आमच्या पोळ्यांची कणिकसुद्धा भिजवून ठेवलेली आहे, म्हणजे मग नंतर घाई नको भूक लागल्यावर. तर मुलीला शाळेत सोडलं आणि आम्ही निघालो वॉकला. निसर्गाच्या सानिध्यात थोडासा वॉक केला की मन प्रसन्न होतं, पॉझिटिव्ह राहतं. घराबाहेर थोडंसं पडलं की विचारांची जी गोंधळ आपल्या कधी कधी मनामध्ये असतो, चिडचिड होत असते, ती कुठेतरी निघून जाते, मन फ्रेश होतं. आणि त्याचबरोबर आपल्या तब्येतीसाठी सुद्धा वॉक हा महत्त्वाचा आहे. मग मी, माझा मुलगा आणि आई आम्ही वॉकला निघालो. मग नंतर घरामध्ये कामं असतातच. वॉक करता करता मला असं सुंदर सुंदर निसर्ग टिपायला फार आवडतो. फोटोग्राफी ही माझी आवड आहे, म्हणून मग जिथे छान फूल दिसेल, जिथं छान काही दिसेल ते मी फोटो काढत असते. असाच वेळ मी माझ्या हॉबीसाठी काढत असते, कारण नंतर कुठे वेळ मिळतो. मग घरातली कामं एकदा सुरू झाली की वेळ मिळत नाही. मग अशा बिझी शेड्यूलमधून आपल्या स्वतःसाठीच आपल्याला असा वेळ काढायचा असतो ज्याच्याने आपल्याला आनंद मिळतो. त्यानंतर घरी आलो आणि नाश्त्यासाठी आज हे आहे, डांगर चिरलं होतं, मस्त गोड होतं, ते आम्ही खाल्लं आणि त्यानंतर पुढच्या कामांना सुरुवात केली. व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खुश राहा.